कडे आलो आम्ही. इथे गाडी लावली आम्ही. इथे गाडी पार्क केली पार. इथून नाही अख्खं गावातच आहे सगळं. अख्खं हे संपूर्ण गावात आहे. हेच गावात आपल्याला कापून न्यायचं आता. मुळातलेत पोर घरी पोहोचला आता. ते गाडीवाल्याने फोन केला होता. जवळपास आत्ता आहे ना 3 वाजलेत. मी आत्ता गोठ्यावर आलो. आपल्या खुन्नसला आहे ना सकाळी मी सगळ्यांना कडबा खाऊन गेलतो. यांनी काही खाल्ला नाही कडबा. थोडा ठेवला होता एवढा. महालक्ष्मीने टाकून दिला आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वर आता शाळेत आलतो आता जरा सेंट उडला. इथं शाळेमध्ये फ्रीज भरायची थोडी अजून, त्यासाठी त्यांनी बोलावलं होतं राव. मुळातलेत पोर घरी पोहोचला आता. ते गाडीवाल्याने फोन केला होता. आम्ही इथून आता निघलोय देव रोडवरून. ट्रॅफिक लय लागतंय रे मध्ये मध्ये हायवेला पण. या ढगाळ वातावरण आहे. उदासारखं वाटा असं. जवळपास आता 2 वाजलेत. भूक लागली राव. घरी आलो. एक चपाती आणि भाजी खातोय. आपला पहिले ब्लॉग आहे ना, त्याचं थंबनेल बनवायचं आहे राव मला 2. ते करायला लागेल काम पहिलं. आता पेंडिंगला बरेच काम राहतं माहिती हो असं. आणि पेंडिंगला ब्लॉग पडले ना मग कवर नाही करता येत. कारण मी आता फक्त 5-6 दिवस पुढे फक्त आता माझ्या शेड्यूलनुसार. आता 7 ऑगस्ट आहे. मग जवळपास 12 ऑगस्टपर्यंत मी पुढे फक्त पर्यंत माझ्या ब्लॉग आहे. डेली नाही टाकू शकत कारण की मग लय स्ट्रगल होतं वाईट. कधी कधी काय थोडा वेळ लागतो जरा एडिट करायला, जरा वेळ द्यायला लागतो जरा. मी अर्धा 1 तास जातोच कसा पण. 2000 years later. जवळपास आत्ता आहे ना 3 वाजलेत. मी आत्ता गोठ्यावर आलो. आपल्या खुन्नसला आहे ना सकाळी मी सगळ्यांना कडबा खाऊन गेलतो. यांनी काही खाल्ला नाही कडबा. थोडा ठेवला होता एवढा. महालक्ष्मीने टाकून दिला आता. बाकी आता आपल्याला आहे ना गावात आणत जायला लागणार. रानात गावात आणि आल्यानंतर चालवायचं पण आपल्याला चांगला. आणि आपल्या बेमाने ना सगळा कडबा खाऊन टाकला. सकाळी त्याला टाकून गेलतो ना. सकाळी एक गाडीने आंबून खाल्लं होतं. मग त्याला तर तासभर उपास दिला आणि मग कडबा टाकला होता. रिझल्ट आलो. इथे नदीच्या कडेला आलो आम्ही. इथे गाडी लावली आम्ही. इथे गाडी पार्क केली पार. इथून नाही अख्खं गावातच आहे सगळं. अख्खं हे संपूर्ण गावात आहे. हेच गावात आपल्याला कापून न्यायचं आता. पहिले गावात आहे वाईट इथं. 10-12 पेंट दिला ना आमचं काम होतंय. 1 दिवसाचं बागते. मग थोडं पुढं जाऊ जरा. इथं कापलं तर मग कोणतरी वाटतं. आपण पुढे जाऊन कापू. मोठं गावात घेऊ चांगलं. म्हणलं गावात रे जवळ त्या आंब्यापर्यंत गावातच आहे. 3-4 महिने जाईन आम्हाला ही गावात. डेली काप आलो तरी. इंद्रायणी नदी पण असते केलीत ना बाई इथपर्यंत वास मारते रे. नाहीच पाणी किती घाण आहे. आणि त्या साईडला खेळ तालुका आहे. साईडला हवेली. फक्त मधी नदी. आम्ही आता नाही ना फक्त आहे ना थंड घेऊन आलो आणि पाण्याची बाटली घेऊन आलोय. आणि पीनट्स आणल्यात. जरा पोरा जरा दमतात ना त्याच्यामुळं चला कापा. इळा कुठं आहे?
लवकर टाक ना. सगळं वाहिलं मी एकट्याने. पेंड्या 9 पेंड्या एकट्याने वाहिलं मी. एवढं असलं एवढ्या सगळ्या पेंड्या आम्ही वाहिल्या. मी एकट्याने वाहिला सगळ्या पेंड्या. यांनी फक्त पोचा मारला कापले. मी एकट्याने अख्या 9-10 पेंड्या तिथून पार त्या कोपऱ्यावरून आणून गाडीत कोंबली. मी पण टाकले गाडीत. मी टाकले आणि अशा ठेवल्या सगळ्या पेंड्या. ए मा ड्रोन नीट ठेव बाई. काही कर तुम्ही मोडलं झालं मा ड्रोनला काय व्हायला पाहिजे. या साईडला चमूचं रिसॉर्ट आहे. चमूचं हॉटेल आहे इथं. इकडे आहे ना नेमकं मुरमाड आहे राख्या वावर म्हणून इकडे जमतं यायला. आमची कसं अशी वावर आपली पावते. आमच्या वाई पावते. या टायमिंगला मका लावली असते आम्ही. निवांत चालली असते मका राव 12 महिने. आमच्या काळे वावर राहिले त्याला अजून वापसा नाही. आणि अजून जवळपास 8-1 दिवस झाले वाजता पाऊस नाही पडलो. गवत पिवळं पडायला लागलं आता. पण तरी पण आमची वावर आज बोलली म्हणजे लावून पेरता येणार नाही का त्याच्यात. कोरडा आहे आता पण पेरता येणार नाही. ट्रॅक्टरचा हात जाणार नाही. ही आताची परिस्थिती. जवळपास 6:30 झाले बाई. आता जाऊन सगळं काम उरकले माझं. लय वेळ लागते राव. शान झाडू मी झाडू सगळं केलं. यांना पाणी बिनी दाखवून साफसफाई सगळी केली. आणि मका आपली हे गवत टाकून दिलं. त्या नदीच्या कडेचं गवत आणलं ना ते टाकून दिलं. सकाळी जास्त काय कसं असेल ना मक्यापेक्षा ते या गवतात ते हे मार्वेलचं गवत आहे. हे एकदम फ्री आहे आपल्याला. जवळपास 4-5 महिने जाईल अजून. एवढं गवत ते शिल्लक आहे. आपला भीमा पण चांगलं गवत खातं. हे आणि लक्ष्मी खाते ते. आणि खुन्नस पण चांगला खाते. खुन्नसची तब्येत आहे ना जरा हळूहळू जरा चेंज होती. आज आम्ही त्याला चालायला नाही आला कारण की लय दमलो तर राव. आणि लय वेळ लागला मला. बेसिकली लय वेळ जर लागला बाहेरून यायला. तर बाहेर गेलो तो त्याच्यामुळं. अदरवाईज नाही तर आम्ही त्याला चालू येतोच कायम. 7 ऑगस्ट आहे आज बरोबर. अजून 7 ऑगस्ट अजून जवळपास ना त्याला अजून 3 दिवस चालवायचं आहे. मग 10 तारखेला बंद करणार आम्ही त्याला डायरेक्ट. आणि तिथून पुढे एक 18 दिवस उभा ठेवायचा डायरेक्ट. आणि डायरेक्ट झोपायचा. मग तशी मग प्लॅनिंग करत होता आम्ही हळूहळू कसं करता येईल काय.